वर्धा जिले में अवैध शराब कारोबारियों के खिलाफ पुलिस ने एक साथ बड़ी कार्रवाई की। सर्जिकल स्ट्राइक के तरीके से चलाए गए इस अभियान में करीब 1,95,00,000 रुपए की देशी शराब जब्त की गई। खास बात यह है कि इस कार्रवाई में अत्याधुनिक ई साक्ष्य ऐप का इस्तेमाल कर तकनीकी सबूत इकट्ठा किए गए और 14 अवैध शराब विक्रेताओं पर MPDA के तहत कार्रवाई की गई। अवैध शराब कारोबारियों को इस अभियान से बड़ा झटका लगा। यह पूरी कार्रवाई पुलिस अधीक्षक अनुराग जैन के मार्गदर्शन में की गई, जिसमें जिले के 4 उप विभागीय पुलिस अधिकारी, 19 पुलिस थाने, स्थानीय अपराध शाखा और 626 पुलिसकर्मी शामिल थे। पिछले कुछ दिनों से जंगलों में छुपकर अवैध देशी शराब बनाई जा रही थी, ऐसी जानकारी पुलिस को मिली थी। इसके बाद एक गुप्त टीम बनाकर GPS ट्रैकिंग और ई साक्ष्य ऐप की मदद से लोकेशन का पता लगाया गया। पुलिस ने अचानक छापेमारी करते हुए 14 अवैध शराब विक्रेताओं के खिलाफ MPDA कानून के तहत मामले दर्ज किए और शराब बनाने के लिए इस्तेमाल की जा रही भट्टियों को नष्ट करते हुए 1,95,00,000 रुपए का माल जब्त किया। ई कार्रवाई को वर्धा जिले में अवैध शराब कारोबार के खिलाफ एक बड़ी सफलता माना जा रहा। ई साक्ष्य ऐप का उपयोग कर तकनीकी साक्ष्य इकट्ठे करने वाली यह राज्य की पहली कार्रवाई मानी जा रही, जिसकी सभी जगह सराहना हो रही। वर्धा से योगेश लखोटे की रिपोर्ट। नहीं, उधर नहीं है, उधर नहीं, यही है। हाँ, हो गया, हो गया। ये इधर जिल्हा पोलीस यांनी शनिवारची सकाळी 4 वाजतापासून एक स्पेशल वॉशआउट मोहीम राबवली। त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह होता की ते अवैध दारूची विक्री करणारे किंवा तयार करणारे लोक यांचे ठाव ठिकाणीवर रेड मारणे आणि त्यांचे दारूसाठा नष्ट करणे। यामध्ये सर्व पोलीस ठाणेदार, DYSP आणि जवळपास 600 पोलीस कर्मचारी यांचा सहभाग होता। आम्हाला पोलीस स्टेशनच्या स्तरावर तसेच सेंट्रल स्तरावरची माहिती मिळाली होती की ते बारिशचा फायदा घेऊन गावचे शेत शिवार आहे, ज्यामध्ये ज्यांना दुर्गम आहे त्या ठिकाणी लोकांनी ते दारूसाठा तयार करण्याची यंत्रणा ठेवलेली आहे। तसेच पोलीस बंदोबस्तमध्ये बिजी आहे, याचा फायदा घेऊन ते आरोपींनी अशी तयारी केली होती। त्याच्यावर आम्ही GPS लोकेशन काढून तसेच नवीन कायद्याप्रमाणे ई साक्ष्य ॲपचा वापर करून सर्व ठिकाणी रेड मारली आणि जवळपास 160 FIR आम्ही दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये 165 आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। एकूण 1,95,00,000 रुपयाच्या दारू तयार करण्याचे जे मुद्देमाल आहे ते आम्ही काही प्रमाणात नष्ट पण केले आणि काही जप्त पण केलेले आहे, जे जप्त होऊ शकलं होतं। यामध्ये विशेष बाब असा आहे की ते गावामध्ये असं काम चालू असतानाही गावचे लोक इन्फॉर्मेशन देत नाही, कारण ते गावगुंडांची त्यामध्ये दहशत असते आणि तसेच त्यांच्यावर प्रतिबंध कारवाई करण्यामध्ये आम्हाला डिफिकल्टी असते। तरी पण आम्ही आतापर्यंत जवळपास 14 MPDA आणि 215 लोकांना तडीपार केलेले आहे दारूमध्ये व्यस्त असलेले आणि त्यापैकी 125 सध्या पण तडीपारच आहे। हे आरोपी जे 160 आरोपी आहे यांच्यावर पण आम्ही अशीच कारवाई चालू ठेवणार। तसेच मला वर्धाकरांना विनंती आहे की जे काही माहिती तुमच्याकडे असेल तुम्ही आम्हाला गोपनीयरित्याने किंवा मोबाईलवर आम्हाला पाठवू शकते। आम्ही त्या ठिकाणी रेड करून किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार। धन्यवाद।